बातमी राजकीय वर्तुळातली। मुंबईमध्ये पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली। दादांच्या अपघातावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचं दिसतंय अशी माहिती सूत्र देतात। सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। चाकणकर प्रकरणावर सुद्धा चर्चा झाली अशी माहिती सूत्र देतात। आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही। त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे। या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन। अजितदादांनी ज्याला पाठीत लात घालून हाकलून दिलं होतं पदावरून, त्या व्यक्तीने आज पत्रकार परिषद घेऊन रोहित दादांच्यावर काहीतरी आरोप केला। खरं तर सुनील तटकरेंनी समोर येऊन बोलायला पाहिजे। असे चिट्टे पिट्टे लोकांना सुनील तटकरेंनी पुढे पाठवून पक्षाची इज्जत घालू नका। तटकरे साहेब, तुमच्याकडे उत्तर नाहीत असं एकदा जाहीर तरी करा। कारण अशोक खराच्या प्रकरणात तुम्ही आणि चाकणकर बाई दोघजण गुंतलेला आहात। त्या अशोक खरातला राजकीय पाठबळ देण्याचं सुद्धा काम या दोघांनी केलेलं आहे। आणि म्हणून सुनील तटकरेंनी एका बाजूला पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल यांनी दोघांनी केला। या संदर्भात रोहितदादा पवार यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे काही पुरावे समोर आणले, हे पुरावे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तुम्ही दोघांनी समोर येऊन चिडचिड न करता खरं तर त्याचं खंडन पुराव्याने करायला पाहिजे।